पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनावर दमानी यांचा सवाल. पंतप्रधानांनी चार्टर विमानातून दौरे टाळावेत. पंतप्रधानांनी सभा भाषणांसाठी झूम ॲप वापरावा. रॅलीमध्ये 40 ते 50 गाड्यांचा ताफा टाळावा. दमानी यांचा हल्लाबोल. मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. राज्याच्या औद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन. फडणवीस राजकीय गाठीभेटी घेणार का, याकडेही लक्ष. राज्यात काही महिन्यांपासून कांद्याच्या बाजारभावात घसरण. अपुऱ्या सुविधांमुळे कांदा उत्पादक शेतकरी संकटात. अंबादास दानवेंकडून समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. लँड टायटलिंग ऍक्टची राज्यात जुलैपासून अंमलबजावणी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. कायद्यामुळे 14 कोटी जनतेच्या मालमत्तांना कायदेशीर संरक्षण मिळणार. नांदेडमध्ये राष्ट्रीय बंजारा परिषदेचं अधिवेशन संपन्न. आरक्षण, शिक्षण आणि सामाजिक प्रश्नांवर मंथन. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीनं कोल्हापुरातल्या छत्रपती प्रेमिलाराजे रुग्णालयात मातृदिन साजरा. प्रसूती शुश्रूषा विभागातील डॉक्टरांचा सन्मान करत केलं खाऊचं वाटप. नागपुरात मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ. भाजप नेते आमदार आशिष देशमुख यांनी स्वतः चालवला रोड रोलर. बंधू अशोक खरात प्रकरण. ईडी आज अशोक खरातचा ताबा घेणार. विश्वसनीय सूत्रांची लोकशाहीला माहिती. कोल्हापुरात वुलू स्वच्छतागृह महिला भाविकांसाठी आधारवड. मातृदिनाचं औचित्य साधत भाजपची कोल्हापूरकरांना अनोखी भेट. लावणी कलेच्या संरक्षणासाठी स्वतंत्र सेन्सॉर बोर्ड स्थापन करा. अश्लील सादरीकरणांवर शासनाकडूनच बंदी घाला. लोककलेच्या पदाधिकाऱ्यांची फडणवीसांकडे मागणी. सीटसाठी थेट बसच्या खिडकीतून एंट्री. वाशिम बस स्थानकातील प्रकार. बसमधील जागेसाठी पठ्ठ्यांची कसरत. तर नागपुरात 40.6 तापमानाची नोंद. ढगाळ वातावरण. तुरळक पावसामुळे तापमानात वाढ. पुढील 2 दिवसात 4 अंशांनी तापमान वाढणार. हवामान विभागानं वर्तवला अंदाज. पिंपरी चिंचवडच्या कुदळवाडीतील धार्मिक स्थळांवर महापालिकेची कारवाई. मोठा पोलीस बंदोबस्तात. अतिक्रमण विरोधी विभागाची बुलडोझर चालवत कारवाई. राज्यात दूध उत्पादनात 25% घट. उन्हाच्या तीव्रतेमुळे गायींच्या दूध उत्पादनात घट. हिरवा चारा कमी झाला. ताडोबाच्या पर्यटन आणि वन्यजीव संवर्धनासाठी आनंदाची बातमी. पळसगाव बफरमधील वीरा वाघिणीनं दिला 3 बछड्यांना जन्म. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं प्रकरण. सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी. तर नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी निदा खानची आज पोलीस कोठडी संपणार. नाशिक रोड न्यायालयात हजर केलं जाणार. कोट्यवधींचा निधी खर्चूनही ग्रामीण भागात हागणदारी मुक्त योजनेचा फज्जा. अनेक ठिकाणी शौचालय निष्क्रिय. अपघातग्रस्त वृद्धाला उपमहापौरांनी रुग्णालयात पोहोचवून दिलं माणुसकीचं दर्शन. या संवेदनशील आणि कौतुकास्पद कामगिरीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव. अमरावती जिल्ह्यात महिनाभरात उष्माघाताचे 12 रुग्ण. यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रशासनाचं आवाहन. वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न. महापालिकेच्या ट्रॉमा केअर रुग्णालयातील प्रकार. संरक्षण शुल्क म्हणून 15 लाख रुपयांची केली मागणी. जोगेश्वरी पोलिसांकडून 4 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल. मुंबईत तिसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 35 अंशांवर. सर्वच जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद. अनेक जिल्ह्यात पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज. विदेशी मद्य विक्रीला शुल्कवाढीचा फटका. राज्य सरकारकडून देशी आणि विदेशी मद्याच्या उत्पादन शुल्कात 3 ते 4% वाढ. तर महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी. प्रलंबित अधिछात्र वृत्तीचं वितरण सुरू. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा होण्यास सुरुवात. निर्णयामुळे संशोधक विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. राज्यातील 31 कारागृहात 5 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न. कारागृहातील कैद्यांनी केली शेतीची लागवड. कांदा, मुळा, टोमॅटोची शेती. तुरुंगात बहरली. सिंधुदुर्गात अवकाळी पावसाचा आंबा कॅनिंगलाही फटका. दर 30 रुपये किलोपर्यंत घसरले. नंदुरबारात खरीप हंगामाची तयारी. मात्र मजूर टंचाईचं मोठं संकट. स्थलांतरामुळे शेतीकामासाठी मजूर मिळणं कठीण. शेतकरी चिंतेत. पुण्याच्या तावरे कॉलनीत नशेच्या अवस्थेत तरुणांकडून गाड्यांची तोडफोड. किरकोळ कारणाचं रूपांतर हाणामारी. तर वसईत मानपानावरून लग्नमंडपात तुफान हाणामारी. मारहाणीत 7 जण जखमी. गुन्हा दाखल. चंद्रपुरात गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेची अटक. 2,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कोल्हापूरच्या मरळी इथे ऊसाच्या शेतात गांजाची रोपं. 25 किलो गांजा जप्त. एकाला अटक. तर नाशिकमधील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण. निदा खान वगळता सर्वच आरोपींचा जामिनासाठी अर्ज. आज जामीन अर्जावर सुनावणी होणार. हुंड्यासाठी सासरच्यांकडून केलेल्या मारहाणीत महिलेचा गर्भपात.
निष्पाप जीवाचा जन्माआधीच मृत्यू. अमरावतीतील अचलपूर तालुक्यात पती नणंद सासू विरोधात गुन्हा दाखल. 5% परताव्याचा आमिष दाखवून फसवणूक, गुंतवणूकदारांची 11 कोटींची फसवणूक प्रकरणी व्यवस्थापकांसह अनेकांवर गुन्हा दाखल. BSNL कॉपर केबल चोरी प्रकरण. पुण्यातील राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षासह 9 जण अटकेत. वानवडी पोलिसांची सिनेस्टाईल कारवाईत 80,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. इराणचे खेळ आता कायमचे बंद होतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा. ओबामा आणि बायडन यांच्यावरही सडकून टीका. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर. मोदी सोमनाथ अमृत पर्व सोहळ्याचं नेतृत्व करणार. मोदींच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडतील. सोहळ्यादरम्यान भव्य रोड शोचं आयोजन. मुंबई इंडियन्स IPL मधून बाहेर. शेवटच्या चेंडूवर RCBचा थरारक विजय. कृणाल पंड्या ठरला विजयाचा हिरो. गरज असेल तरच इंधन वापरा. पश्चिम आशियातील संकटानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं देशवासियांना आवाहन. आज आपल्याला वर्क फ्रॉम होम सारख्या उपायांची गरज. ज्या शहरांमध्ये मेट्रो आहे तेथील लोकांनी मेट्रोचा वापर केला पाहिजे. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. आपण पुढील वर्षभर कोणत्याही कार्यक्रमात सोनं न खरेदी करण्याची प्रतिज्ञा घेतली पाहिजे. यामुळे परकीय चलनही वाचेल. पंतप्रधान मोदींकडून जनतेला आवाहन. जर प्रत्येक कुटुंबानं खाद्यतेलाचा वापर कमी केला तर परकीय चलन वाचेल आणि लोकांचं आरोग्य सुधारेल. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. तर देशानं रासायनिक खतांचा वापर निम्म्यानं कमी करण्याचं उद्दिष्ट ठेवून वेगाने नैसर्गिक शेतीकडे वळलं पाहिजे. शेतकऱ्यांना मोदींचं आवाहन. जागतिक परिस्थिती आणि महागड्या इंधनामुळे भारत वाढत्या आर्थिक दबावाचा सामना करतोय. त्यामुळे लग्न, सुट्ट्या आणि इतर कारणांसाठीचा परदेश प्रवास काही काळासाठी पुढे ढकलणं हे राष्ट्रहिताचं. मोदींचं वक्तव्य. रुपाली चाकणकरांची SIT कडून 6 तास चौकशी. आर्थिक व्यवहार आणि पूजा विधींबाबत विचारले प्रश्न. पोलिसांना आवश्यक असलेलं सर्व सहकार्य केलं. चौकशी संदर्भात सविस्तर अहवाल तुमच्यापर्यंत येईल. SIT चौकशीनंतर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया. पश्चिम बंगालमधील शपथविधी सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदींकडून एकनाथ शिंदेंची विचारपूस. मोदी शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. हेलिकॉप्टरच्या इमर्जन्सी लँडिंगमुळे मोदींनी माझी आवर्जून विचारपूस केली. शिंदेंचं वक्तव्य. आंबा खरेदी करताना हिंदू व्यक्तीकडूनच आंबा खरेदी करा. अस्सल हिंदू कोण आहे ते ओळखा, असं आवाहन नितेश राणेंनी केलंय. तर IT कंपनीतील धर्मांतर आणि निदा खान प्रकरणी मंत्री नितेश राणे आक्रमक. MM पक्ष हा दहशतवादी संघटनाच आहे. लादेन आणि ओवेसींमध्ये काहीही फरक नाही. नितेश राणेंचा हल्ला. उष्णतेच्या लाटेमुळे केंद्र सरकार अलर्ट मोडवर. आपत्कालीन व्यवस्थापनाचा अमित शहांकडून आढावा. राज्य प्रशासनाला सज्ज राहण्याचं आवाहन. मंत्री संजीव अरोरा यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या नेत्यांची निदर्शनं. पंजाबमधील लुधियाना इथे जोरदार निदर्शन. साताऱ्यातील कोयना आणि कांदाटीला जोडणाऱ्या 500 मीटरच्या सिलिंग पुलाची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी. पुलामुळे पर्यटन आणि विकासालाही चालना मिळणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. विकास लवांडेंवरील शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्थ संग्राम भंडारेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन. देशात पाण्याची कमतरता नाही, नियोजनाचा अभाव. मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत. एन रंगास्वामी यांची पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती. 13 मे रोजी घेणार शपथ. तर तामिळनाडूच्या मंत्रिमंडळात आणखी एक अभिनेता. फूड चटणी फेम राजमोहन यांना मंत्रिपद. कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री डी सुधाकर यांचं निधन. राहुल गांधींनी व्यक्त केला शोक. तर पंजाबचे मंत्री संजीव अरोरा यांना ईडी कोठडी. संजीव अरोरा यांना 7 दिवसांची ईडी कोठडी. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी संजीव अरोरा अटकेत. भाजप विरोधी लढण्यासाठी एकत्र या. ममता बॅनर्जींची डाव्या पक्षांना साथ. बुलढाण्यात शेगाव ते पंढरपूर पालखी मार्गावर पडले तडे. करोडो रुपये खर्च करूनही मार्गाची दुरवस्था. रस्त्याच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह. पुण्यात पुन्हा उन्हाचा कडाका वाढला. पुण्यातील तापमान 40 अंश सेल्सिअसवर. पुण्यात पावसाच्या हलक्या सरींची शक्यता. तर वर्ध्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट. उकाडा मात्र कायम. मागील 3 ते 4 दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण. धुळ्यात डिझेलपेक्षा CNG महाग. CNGच्या किमती 95 रुपये किलोवर. CNGच्या किमती महागल्यानं नागरिकांकडून रोष व्यक्त. तुळजाभवानीच्या खजिन्यात 2 वर्षात सोने चांदीची भर. 28 किलो 408 ग्रॅम सोने आणि 523 किलो चांदीची भर. देशभरातून तुळजाभवानी चरणी भाविकांची गर्दी. वाशिममधील भाजी बाजारात घाणीचं साम्राज्य. बाजार परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग.
सांडपाणी आणि दुर्गंधीमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त. भिवंडी बस स्थानकाची प्रचंड दुरवस्था. बस स्थानकाची इमारत अनेक वर्षांपासून धोकादायक. कर्मचारी आणि प्रवाशांना कोणत्याच सुविधा नाहीत. अमरावतीत जलजीवन मिशनचा फज्जा. कोटींचा खर्च, मात्र योजना पूर्णत्वास नाही. 11 तालुक्यातील 625 गावासाठी 850 कोटींचा खर्च. अनेक गावात पाणी टंचाई. उदगीर शहरात अवैध प्रवासी वाहतूक. आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जीवघेणा प्रवास. विठ्ठल भक्तांच्या दर्शन रांगेची सोय व्हावी म्हणून तब्बल 30 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला 7 मजली दर्शन मंडप आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर. सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस. नुकसानीची प्रशासनाकडून पाहणी. जळगावमध्ये आंबा महोत्सवाचं आयोजन. आंबा महोत्सवात देश विदेशातील 160 पेक्षा अधिक प्रजातींच्या आंब्यांचा सहभाग. एकाच छताखाली देश विदेशातील तब्बल 160 आंब्यांचा रंग सुगंध अनुभवण्यासाठी अनोखी मेजवानी. बँकांतून पैसे काढण्याची भारतात चढाओढ. 15 दिवसात काढले गेले 61,000 कोटी. रायगड जिल्ह्यात औद्योगिकरणात वाढ. भाताचे कोठारे रिकामे होण्याकडे कल. मजुरांची कमतरता. जमीन विक्रीचा सपाटा. स्थानिकांमध्ये चिंतेचं वातावरण. ओशिवरा नाल्यावरील पूल धोकादायक. विजेटीआयचा अहवाल. 20 कोटींचा नवीन ब्रिज बांधणार. नवी मुंबई पालिका रुग्णालयात 1800 रुपयात MRI. गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा. क्लाउडफ्लेअरनं 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. AI मुळे नोकऱ्या गेल्याची माहिती. लोकलमध्ये आता रात्री देखील TC ऑन ड्युटी. शेवटच्या गाडीपर्यंत फुटक्या प्रवाशांची तपासणी होणार. सर्वाधिक फटका बसलेल्या कंपन्यात इंडिगो 6व्या क्रमांकावर. मे महिन्यात आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 17% कमी केली. मथुरा, वृंदावन, आग्रा इथे विमानानं जाणं सोयीचं ठरणार. नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ 15 जूनपासून सेवेत. बायोमेट्रिक त्रुटींमुळे नागरिकांना वेठीस धरणं अयोग्य. उच्च न्यायालयानं लागू केले UIDAI साठी नवे नियम. तरुणांचा वैमानिक होण्याकडे वाढता कल. 5 वर्षात 9,609 विद्यार्थी वैमानिक परवाने. गेल्या 3 वर्षात एअर इंडियाकडून 1,000हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं. नैतिकतेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी. कोकणातील हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना आवक वाढल्यानं दरात मोठी घट. 500 ते 700 रुपयात डझनभर आंबे उपलब्ध. तर अमरावतीसह विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा. अमरावतीतील तापमानाचा पारा 41 अंशांवर. पश्चिम विदर्भात हलक्या पावसाचा इशारा. 12 मे नंतर पुन्हा एकदा पारा हळूहळू वाढण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरात कांद्याला कवडीमोल भाव. संतप्त शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांना पाठवला 1 रुपया. कांद्याला अत्यल्प भाव मिळाल्यानं हमाली, तोलाई, वाहन भाडं, गोणी खर्च यामध्ये संपूर्ण रक्कम संपली. वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात चिया पिकाची लागवड. सध्या चियाला मिळणारा दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक. अहिलानगरमध्ये आणखी एक भोंदूबाबा जेरबंद. भूतबाधेच्या नावाखाली महिलेची फसवणूक. महिलेचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केल्याची महिलेची तक्रार. वसईतील विवाह सोहळ्यात 2 गटामध्ये जोरदार राडा. वधूवराच्या नातेवाईकांमध्ये हाणामारी. गुन्हा दाखल. सुट्टीच्या दिवशी 5 लाखांची लाच स्वीकारताना शाखा अभियंता एसीबीच्या जाळ्यात. जळगावच्या सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ. प्रेमविवाहानंतर विवाहितेचा छळ. पतीसह 4घांवर गुन्हा. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पतीचे विवाहबाह्य संबंध विचारताच विवाहितेला मारहाण. जमिनीच्या वादातून तरुणाची हत्या. वडील सावत्र आई आणि सावत्र भावाकडूनच हत्या. बारामतीतील जोगवाडी परिसरातील घटना. अनियंत्रित झालेल्या कारने उडवला स्ट्रीट लाईटचा पूल. कारमधील 2 अल्पवयीन तरुण जखमी. बुलढाणा शहरातील क्रीडा संकुल रोडवरील पांडुरंग लॉन्जवळील घटना. व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ फोटो पाठवणाऱ्या तरुणाला लोणार पोलिसांनी केली अटक. अनेक महिलांना पाठवले होते व्हॉट्सअॅपवर असलेले व्हिडिओ आणि फोटो. बुलढाणा आणि जळगावच्या सीमेवर असलेल्या धरण गावाजवळ भीषण अपघात. महामार्गावर धावत्या ट्रकला भीषण आग. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथे वन विभागानं लावलेल्या पिंजऱ्यात एकाच वेळी 2 बिबटे जेरबंद. बिबट्यांची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात. तर बुलढाण्यातील कापड दुकान आणि हॉटेलला आग. आगीत 3 दुकानातील साहित्य जळून खाक. मेहकर शहरातील घटना. दुकानदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेन्झ कंपनीमध्ये शिरला बिबट्या. सुरक्षा भिंतीवरून बिबट्या कंपनीत शिरला.
उदगीर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर कार आणि दुचाकीचा अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. तर धुळ्यात शिरपूर शहादा रस्त्यावर भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक, एकाचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. पुण्यात भरधाव चारचाकी कारचा अपघात, भरधाव कार डिवायडरला धडकली, सीटीसी रोडवर घडला अपघात. नेपाळमध्ये ओळखपत्राशिवाय नो एंट्री, बालेन सरकारचा भारतीयांसाठी मोठा नियम, नेपाळ प्रशासनाकडून नियमाची कडक अंमलबजावणी सुरू. अमेरिका व्हिसाच्या नियमात बदल, पेचात टाकणाऱ्या प्रश्नांची भर, अर्जदारांच्या अडचणी आणखी वाढणार. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शिऊर बंगला परिसरात भीषण आग, किराणा दुकान, हॉटेल, टायर दुकानांसह अनेक व्यावसायिक गाळ्यांचं मोठं नुकसान. कोकणची काशी श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात आंबा महोत्सव मोठ्या उत्साहात पार. यावेळी देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आयोजित महोत्सवात 11,000 देवगड हापूस आंब्यांच्या सुगंधानं परिसर दरवळला. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पंतप्रधानांच्या आवाहनाला समर्थन. युद्धासारख्या परिस्थितीत वितरण व्यवस्था विस्कळीत होते, दुसऱ्या देशांवर अवलंबून राहणं कमी केलं पाहिजे, मंत्री चंद्रकांत पाटलांचा सल्ला. तर कांद्याला मातीमोल भाव, सरकारचं दुर्लक्ष, 18 तारखेला लासलगावला जाणार, कांदा उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधणार, रोहित पवारांची ट्विट करत माहिती. रत्नागिरीत चक्रीवादळामुळे आंबा बागायतदारांचं नुकसान, प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात, पंचनामे तत्काळ पूर्ण करा, आमदार किरण सामंतांच्या सूचना. ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आज आंदोलन करणार, संग्राम जगताप रास्ता रोको आंदोलन करणार, थोड्याच वेळात आंदोलनाला सुरुवात होणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.